नमस्कार मित्रांनो, मी अमृत होमाड आपल्या विघ्नहर्ता काव्यनगरी या मराठी कविताच्या YouTube चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या लगन सराईचं सीझन चालू आहे. तेव्हा काही खुशी, काही गमचं वातावरण चालू असेल. अनेकाची ती आता कोणाची तरी सो होणार असेलच. कारण अनेकाची ती आता कोणाची तरी सो होणारच असेल. तेव्हा त्याला त्याच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी कवितेच्या रूपात सादर करतोय. कारण त्याचे मित्र त्याला विचारत आहेत, की ती तुझ्या आयुष्यात काय होती? आणि तो सांगतोय, की ती माझ्या आयुष्यात एक सुंदर अशी पहाट होती. मित्रांनो, कवितेचं नाव आहे, की ती माझ्या आयुष्यात एक सुंदर अशी पहाट होती. तो म्हणतोय, की ती माझ्या आयुष्यात एक सुंदर अशी पहाट होती. पहाडच्या पाखरांचा मंजूळ असा चिवचिवाट, गोंडस असा प्रकाश, मंद मंद गारवा, फुलांचा सुगंध, चेहऱ्यावरचं तेज. तो म्हणतोय, की ती माझ्या आयुष्यात एक सुंदर अशी पहाट होती. पहाडच्या पाखरांचा मंजूळ असा चिवचिवाट, गोंडस असा प्रकाश, मंद मंद गारवा, फुलांचा सुगंध, चेहऱ्यावरचं तेज. पण जसजशी वेळ निघून जाऊ लागली तसतशी ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. मग पुन्हा चालू झाला पायउतार. पक्षी सारे उडून गेले, प्रकाशाचं ऊन झालं. पक्षी सारे उडून गेले, प्रकाशाचं ऊन झालं. गारवा जाऊन उन्हानं अंग भाजू लागलं. मोहकता तर होती तिचीच, ती नसल्याने तीही हरवली. चेहऱ्यावरचं तेज फक्त तिच्यामुळेच होतं. तिने सारखं सारखं आपल्याकडे पाहावं म्हणून साठवून साठवून ठेवलं होतं. पण ती अशी अचानक निघून गेली. एवढे सारे घडत असताना मी फक्त पाहतच राहिलो. एवढं सारे घडत असताना मी फक्त पाहतच राहिलो. कारण मी त्यावेळेस पाहत होतो नियतीचा खेळ सारा. कारण मी त्यावेळेस पाहत होतो नियतीचा खेळ सारा. मित्रांनो, आपणास ती कविता कशी वाटली कॉमेंटद्वारे अवश्य कळवा आणि विघ्नहर्ता काव्यनगरी या मराठी कविताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.